मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बीडच्या जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढून बायबलमधील श्लोक लावले। बीडचे जेलर पेट्रस गायकवाडांवर गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सव्वा तास झाली चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची आज पुन्हा निवडणूक आयोगात बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका, देशात सध्या कुठेच निवडणुका नाही, व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरे यांची ही मागणी। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता। मतदार यादीमध्ये बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादीच स्थानिक निवडणुकांना लागू असणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं होणार उद्घाटन। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका आली समोर। महाविकास आघाडीमधील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही। समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा। हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नये। वरळी डोममधील बैठकीत अजितदादांकडून संग्राम जगताप यांची कानउघडणी। अजित पवार यांच्याकडून पुण्यात मेट्रोसह विविध कामांची पाहणी। पुणेकरांनी दादांसमोर आपल्या समस्या मांडल्या। ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे यांच्याकडून पूरग्रस्त भागात मदत, सोबतच डॉक्टरांचं एक पथक रवाना करणार। राजन विचारे यांची ही माहिती। समीर पाटील यांच्याकडून रवींद्र धंगेकरांवरती 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, तर मोकोकामधील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदव। समीर पाटील यांचा धंगेकरांना हा इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची ही माहिती। सोनं चांदी महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रतितोळा, तर 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर। राज्यात ओसविरहित इमारतीत राहणाऱ्या हजारो कुटुंबांना मिळणार दिलासा। बीएमसीच्या अभय योजनेस राज्य सरकारचा हिरवा कंदील। अधिमूल्यात सवलत, दंडही माफ। दिवाळीपूर्वी घोषणेची शक्यता। राज्यातील जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा, तर शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाही। पतीच्या कंपनीशी माझा संबंध नाही असं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।